महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या अकाउंटवर थेट 1500 रुपये ठिकाणी जमा झाले आहेत। सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे, आजपासून हप्ता या ठिकाणी सुरू झालेला आहे, त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहे। ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता, फायनली तो हप्ता तुमच्या अकाउंटवर आता जमा झालेला आहे। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटवर आजपासून या ठिकाणी वाटप सुरू झालेला आहे आणि बहुतेक महिन्यांना SMS सुद्धा या ठिकाणी आलेले आहे। ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नसतील त्या बहिणींना पैसे कधी मिळणार आहे, किती वाजता मिळणार आहे, सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तुम्हाला SMS कधी येणार आहे, अकाउंटवर पैसे कधी जमा होतील, सविस्तर तुम्हाला माहिती पुराव्यासहित मिळणार आहे। फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। आणि खास करून ज्या बहिणींची KYC झाली आहे अशा बहिणींसाठी महत्त्वाची गुड न्यूज आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ज्यांची KYC राहिली आहे त्या बहिणींसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, तर व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला अंतर्फे मिळणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिले त्यावर क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे। कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून सर्व बहिणींनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आता आपण प्रूफ जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। आणि एक महत्त्वाची सूचना आहे की ह्या व्हिडिओला तुमचे शेजारी पाजारी ज्या बहिणी असतील, तुमच्या नातेवाईकमधील तुमचे ज्या काही बहिणी असतील त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करून द्या, कारण की त्यांनासुद्धा ही अपडेट कळायला पाहिजे की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी सुरू झालेला आहे। तर तुम्हाला सर्व माहिती आता पुराव्यासहित दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। महाराष्ट्रामधील महिलांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आणि आनंदाची बातमी काय आहे ते समजून घ्या। बघा, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आजपासून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, अशी माहिती या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः दिली आहे। त्यामुळे सर्वच बहिणी खुश झाल्या, कारण की ही माहिती तुम्हाला मी सांगत नाही आहे, तर स्वतः या खात्याचे जे मंत्री कोण आहेत, आदित्य तटकरे यांनी स्वतः ही माहिती ट्विट करून दिली आहे। त्यामुळे सर्वच बहिणी खुश झाल्या, कारण की ह्या महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला आजपासून सुरू झालेला आहे। बहुतेक बहिणी आहे की ज्यांना अजून पैसे आलेले नाही आहे, तर त्या बहिणींना आता हे पैसे आज मिळणार आहे, पण किती वाजता मिळणार आहे, कोणकोणत्या बहिणींना मिळणार आहे, सविस्तर तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर बघा बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली की आजपासून तुमच्या अकाउंटवर हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहे। त्यासाठी सर्वात अगोदर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करा, कारण की तुम्हाला फायनली ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा तुमची संपलेली आहे, कारण की तुमच्या अकाउंटवर आजपासून हे पैसे जमा होणार आहे। पुढे बघा, आदित्य तटकरे यांनी सामाजिक माध्यम X म्हणजेच काय, तर तुम्ही बघितलं असेल तर पूर्वीचं ट्विटर, तर या ठिकाणी एक पोस्ट करत त्यांनी ही संपूर्ण माहिती दिली आहे। आणि माहिती अशी दिली आहे की महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सुरू असलेली लाडकी बहीण योजना म्हणजेच समाजामधील परिवर्तनाची अखंड क्रांती आहे। म्हणजेच तुम्ही जर बघितलं, लाडकी बहीण योजना ही समाजातील परिवर्तनाची अखंड क्रांती आहे असं ठिकाणी म्हटलं जातं। आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सुरू असलेली ही लाडकी बहीण योजना खूप प्रभावी आहे। आता बघा, ऑक्टोबर महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे तो वितरित करण्याची जी प्रक्रिया ती आजपासून सुरू झालेली आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा, ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो या ठिकाणी वितरित करण्याची जी प्रक्रिया ती आजपासून सुरू झाली आहे। आजपासून तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे, आजपासून तुमच्या अकाउंटवर हे पैसे पाठवले जाणार आहे। आता बघा, ज्या काही पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम मिळणार आहे। तर किती बहिणींना आतापर्यंत पैसे आले कमेंट करून सांगा। जर का तुम्हाला पैसे आले असतील तर लिहून पाठवा की हो सर मला 1500 रुपये आलेले, आणि जर का तुम्हाला 1500 रुपये आले नसतील तर लिहून पाठवा की नाही सर मला अजून 1500 रुपये आलेले नाही आहे, तुम्हाला लगेच पैसे पाठवले जातील। ज्या बहिणींना 1500 आले असतील त्यांनी लिहून पाठवा की हो सर मला 1500 रुपये आलेले, ज्या बहिणींना आले नसतील त्यांनी लिहून पाठवा की नाही सर मला 1500 रुपये आलेले नाही आहे, लगेच तुम्हाला ते 1500 रुपयेसुद्धा पाठवले जाणार आहे। ठीक आहे, तर पटापट सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे। पुढे बघा, या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये सन्मान निधी म्हणून दिले जातात। ही गोष्ट लक्षात ठेवा। ही जी काही योजना आहे तर या योजनेअंतर्गत ज्या काही पात्र महिला आहे त्या पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये सन्मान निधी म्हणून दिला जात असतो। आता हे जे काही 1500 रुपये तर ह्या 1500 रुपयाचा महिलांना खूप फायदा होतो। काही महिला ह्या पैशाचा उपयोग घर खर्चासाठी करतात,
काही महिला या पैशाचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करतात, काही महिला ह्या पैशांचा उपयोग बचतीसाठी करतात, काही महिला ह्या पैशांचा उपयोग बिझनेससाठी करतात. तर तुम्ही कशासाठी या पैशांचा उपयोग करतायत कमेंट करून नक्की सांगा. जर का तुम्ही ह्या पैशांचा उपयोग घर खर्चासाठी करत असाल तर लिहून पाठवा की सर हे 1500 रुपयाचा उपयोग मी घर खर्चासाठी करते, सर या 1500 रुपयांचा उपयोग मी मुलांच्या शिक्षणासाठी करते, सर या 1500 रुपयांचा उपयोग मी या ठिकाणी हप्ता भरण्यासाठी करते, सर या 1500 रुपयांचा उपयोग मी बिझनेससाठी किंवा बचतीसाठी करते. असं तुम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवायचं आहे, जेणेकरून सरकारलासुद्धा कळणार आहे आणि मलासुद्धा कळणार आहे की हे 1500 रुपये बहिणीसाठी किती महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला टायमावर हे पैसे पाठवले जातील. तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. पुढे बघा, मात्र गेल्या काही दिवसांपासून KYC प्रक्रियेमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे हप्ता वितरणामध्ये ठिकाणी विलंब झालेला होता. तुम्ही जर बघितलं तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की KYC प्रक्रिया ठिकाणी करावी लागते आणि KYC प्रक्रिया करताना तांत्रिक अडचणी या ठिकाणी आलेल्या आहेत. तर ह्या तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे जो काही हप्ता होता तो हप्ता वितरणामध्ये ठिकाणी विलंब झालेला होता. OTP न येणे, नंतर पडताळणी न होणे, अशा अनेक समस्यांना या ठिकाणी महिलांना आलेल्या होत्या. त्यामुळे महिलासुद्धा या ठिकाणी परेशान झालेल्या होत्या, त्यांनासुद्धा ठिकाणी चिंता सतवत होती. आता बघा, या संदर्भामध्ये आदिताई तटकरे यांनी स्वतः ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी स्वतः ही संपूर्ण माहिती सांगितलेली आहे की सरकारने सर्व जे काही तांत्रिक अडचणी त्या दूर करून KYC प्रक्रिया अधिक सुलभ व या ठिकाणी सुकर केलेली आहे. म्हणजेच बहिणीनं तुम्ही जर बघितलं तर तुमची जी काही KYC प्रक्रिया करताना जी तुम्हाला अडचणी येत होती ती अडचण आता या ठिकाणी दूर झालेली आहे. तुम्हाला कोणती तांत्रिक अडचण येणार नाही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला भरपूर या ठिकाणी अडचणी येतात, जसं की OTP येत नव्हतं, नंतर तुम्हाला या ठिकाणी पेंडिंगवर तुमच्या ठिकाणी टेस्ट होतं, अशा अनेक तुम्हाला ठिकाणी अडचणी येत होत्या. आता जर तुम्ही बघितलं असेल, आता महिलांना एक नवीन अडचण समोर आलेली. ती अडचण अशी आहे की काही महिला अशा आहेत की त्यांचे वडील वारलेले आहेत, काही महिला अशा आहेत की त्यांचे वडील वारले आहेत, काही महिला अशा आहेत की त्यांचे पतीसुद्धा वारलेले आहेत किंवा त्यांच्या ठिकाणी घटस्फोट झालेला आहे. तर अशा महिलांनी करायचं काय? कारण की सरकारने सांगितलेलं आहे तुमची KYC करताना तो एक तर तुमच्या वडिलांची करायची आहे किंवा तुमच्या पतीची करायची. आता या बहिणींचे पतीही वारलेले, वडीलही वारलेले किंवा पतींचा घटस्फोट झालेला आहे. आता KYC कशी करायचा हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. तर त्यामुळे बहिणी या ठिकाणी परेशान झालेल्या आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला मी काल एक व्हिडिओ दिला आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी सोल्युशन सांगितलेलं आहे की सरकारने एक नवीन पर्याय दिला आहे, कशाप्रकारे तुम्ही KYC करू शकता त्याची तुम्हाला माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलला भेट द्या, तो व्हिडिओ बघून घ्या, त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली आहे. आणि एक महत्त्वाची सूचना अशी आहे की तुमची KYC झाली की नाही कमेंट करून सांगा. ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर माझी KYC झाली आहे. ज्या बहिणीची KYC झाली नसेल त्यांनी लिहून पाठवा नाही सर माझी KYC झाली नाही आहे. जर का तुमची KYC झाली नसेल तर तुमची KYC करून मिळणार आहे आणि जर का तुमची KYC झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर माझी KYC झालेली आहे. KYC झाली नसेल तर नाही लिहून पाठवा, तुमची KYC फ्रीमध्ये मी करून देणार आहे, आणि झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर माझी KYC झालेली आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, नागरिकांना आता कोणत्याही विलंबाशिवाय नोंदणी करता येणार आहे. म्हणजेच नागरिकांना आता कोणत्याही विलंबाशिवाय ही नोंदणी करता येणार आहे. राज्य सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत की 19 नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. म्हणजेच काय, तर 19 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ही KYC करायची आहे. 19 तारीख ही लास्ट तारीख असणार आहे. 19 तारखेच्या आत जर का तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला KYC करता येणार नाही आणि तुम्हाला हप्तासुद्धा मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून 19 नोव्हेंबरच्या आत तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे. आता ही जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कुठे करता येईल तर तुम्ही बघू शकता ladkibin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला ऑनलाईन ही प्रक्रिया करता येणार आहे. या वेबसाईटला जाऊन तुम्ही ऑनलाईन KYC करू शकतात. आता बघा, जुलै 2024 पासून सुरू झालेल्या ह्या योजनेमुळे राज्यामधील महिलांना आर्थिक बळ मिळत असून त्यांच्या स्वावलंबनाकडे मोठ्या ठिकाणी पाऊल उचललं जात आहे. राज्यामधील लाखो महिलांसाठी हा ऑक्टोबरचा सन्मान निधी दिवाळीपूर्वीच सुखद दिलासा ठरलेला आहे. त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहे. तुम्हाला पैसे आले की नाही कमेंट करून सांगा. आले असतील तर लिहून पाठवा की हो सर मला 1500 रुपये आले, आणि आले नसतील तर नाही लिहून पाठवा की नाही सर मला 1500 रुपये आले नाही आहे. लगेच तुम्हाला पैसे पाठवले जातील. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.